उंदीर मामा की जय. उंदीर मामा की जय. आणि खाण्यापिण्याची सोय. चला कोल्हापूर. सोय कुठे? सोय रिसॉर्ट वर आहे. आठवण मातीची रिसॉर्ट. अरे पण इथे आता रस्त्यात बी व्हायला पाहिजे. हा गडिंग्लज मध्ये आपण नाश्ता करूया. असं नाही सरळ इकडून राईट आवाज तर मग मंडळी आरव रूमचा व्ह्यू खराब करण्याच्या अगोदरच तुम्हाला रूम कशी आहे ते दाखवते. सगळ्या इथे ही समोरची रूम एक घेतले आम्ही आणि ही एक. आवडलं काय? एकदम छान आहे. मामा मामा कंटाळा नाही एसी बंद आहे. फ्रेश झाल्यानंतर आम्ही 2ला तर 10 मिनिटं आहोत. 2ला 10 मिनिटं आहे. तर इथे समोरच रेस्टॉरंट आहे तर तिकडे चाललोय जेवायला. हे रेस्टॉरंट आहे इथे. इथे पूल आहे. तन्वी एक्सायटेड आहे जास्त. शेवटी 12वीच्या अभ्यासाचा धूर निघणार तुझा. एन्जॉय करणार तन्वी पूलमध्ये. इकडे एवढं चांगलं आहे ना. माझा आवडता क्रिकेट पण भेटला आहे. हे बघ विश्वास नाही होत बॉक्सची बॅट आहे. काय आहे सगळं आहे. तुम्हाला काय पाहिजे? चांगली कला आहे. मातीची आठवण म्हणजे आपलं जन्म झालाय तिची आठवण आहे. ज्या गावात
ज्या शेतात त्याने भारी केलंय ना सगळं. त्याच आठवणी बघायला भेटत नाही. मी घाबरलो म्हटलं काय स्लॅबची घरं होत्या आणि काय होते, पण हे असं बघायला भेटत नाही. आवडलं तुम्हाला? थंड, प्रकृतीला चांगलं फॅनची गरजच नाही. आणि आयुष्य माणसाचं वाढतं. बैलगाडी पण आहे ना तिथे ती. तिने खरं बैल म्हटलं नाहीत तर खरं. एक शेतकरी असा दाखवायला पाहिजे होता, नांगर मारतेला. मग ती आपल्या मातीची खरी जाणीव झाली. प्रत्येक वेळी माणसं आल्यावर नांगर कुठनं मारेल ते. अरे खोटा खोटा पुतळा 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 म्हणाला. या लोकांना मूड घालवता. नाहीतर काय म्हणजे त्यांनी फुल क्यारा अडवाणी झाले. फुल क्यारा, फुल केअरा का अर्धी केअरा? फुल क्यारा. फुल केअरा. आला हा कॅमेरा. बस बस इकडे बसा. आता किती वाजले? 6:05 झाले. 5:30 वाजले. 6:05 5:30. हळूहळू वातावरण थोडंसं थंड होते, म्हणजे आल्यानंतर एवढं काही गरम वाटलंच नाही आम्हाला. जास्त भारी काय वाटलं इथलं? आंब्याची झाड आणि चिकूची झाडं. सगळीकडे झाडच झाड आहे. म्हणजे फोनवरती हा आरो काय पण बडबडायला लागला. मी ह्या दोघांच्या आवडीचं मागवलंय. आणि हे लोक पूल मध्ये जाणार. आमच्यापर्यंत काही येणार नाही. मी तर मस्त झोप काढणार आहे. मला झोपच पाहिजे आता फक्त. इथे सगळे लोक एन्जॉय करतात. हा मस्त पूलचा व्ह्यू आहे इकडचा. कसं वाटतंय आरव? आरव तेवढं मोठं झाड पण नाही. झालं काय पोहून? आता स्टार्ट केलंय. साईन उडी मारलेली आणि इकडे चलवीत आणलं. ही म्हणते काय पाय वरती व्हायला लागलं. आपोआप आहे बघ, असं 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 करायला लागलं. इकडे आतमध्ये खोल असेल ना? एवढं आहे. इकडे कमी आहे काय? आरव उभा आहे म्हटल्यानंतर कमी आहे. इथपर्यंत तरी येणार माझ्या. इथं एवढं आहे. गळ्यापर्यंत आहे. हे बघ हे बघ हे बघ. पाय उचलतात आपल्या मनात. माझं काय उचलत नाही, हळूहळू टाकायला पाहिजे. सरकवायचा आबा पाय. मगा शिका तसं केली. म्हणजे आता गेलो बचाव. चीटर! उडवा उडवा. हा बराबर. 1 2 3 टायमिंग लावलाय. अरे कोणच बुडाय नाही, 2च बुडल्यात, 3 बाजूला आहेत. हा दोघांचं समान झालंय. तिघींच. हा ते हळूहळू तिकडे जाईल त्या आर्यासारखं. आर्या मी असाच करतोय. बॉल केलाय. थोडं आहे. नरडेच्या खाली राहणार, पुरा बुडत नाही. हा येतं म्हणजे म्हणून तर गेलं. आम्हाला पण शिकवा. हा 3 मेंबर आहेत आमच्याकडे शिकवायला. अरे साईडला ना
सुरुंग मारलाय. अरे तिथे येणार नाही वाटतं. फक्त पाय मारणं हात मारणं ह्याच्यातच हे आहे. दम वाढतो, व्यायाम होतो येणं. यात्रेचा टीव्हीवर बघताना वेगळं वाटतं. आमच्या घरातली टीव्ही झाली खराब असतो आणि चष्मा आणला आणि त्यामुळे अजून दुसरं दिसायला लागले मला. थोडासा वेळ मी आराम केला. मला खरंच झोपच पाहिजे, दुसरं काय नको असं वाटायला लागले. निवांत झोपतो. कारण इथे येऊन पण असं वाटायला लागलं की डोळे खूपच असे व्हायला लागले. मग अशी पूलमध्ये पण गेलो होतो ना, तर थोडा वेळ बरं वाटलं. परत झोप यायला लागली. म्हटलं ठीक आहे. पण वातावरण एवढं शांत आणि छान झालं ना, कसलाच आवाज नाही ना, गाड्यांचा आवाज नाही, कोणाच्या बडबडीचा आवाज नाही, काही नाही. एकदम मस्त शांत एकदम वाटते. तर इथे त्याने स्टार्टरमध्ये काहीतरी मागवलं वाटतं. एक्स्ट्रा रूमसाठी म्हणजे एक्स्ट्रा पर्सनसाठी त्यांनी मॅट्रेस दिले. इथं हे गोव्यात आल्याचं फील वाटायला लागलं मला. तुमच्या शर्टकडे बघितलं की तुमच्या शर्टकडे बघितलं की गोव्यामध्ये आल्याचं फील वाटायला लागलं. मी पण गोव्यातच आलो. हाय हे बघा कसलं मस्त दिसतंय. हे काय ते व्हेज सूप माझं इथे ठेवू का? माझंच आहे. मग ठेव 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 तिथंच ठेव. खरोखर भारी मेंटेलिटी आहे. आता ते फळ फळावर लागलं त्याला ते बंधनही असतं कुठं बी. फुलं तोडू नका, बागेत गेल्यानंतर फुलं तोडू नका. आता हे आंबे लोंबकाळले त्याच्यानंतर माझ्या पोरानं तोडलं, ह्यानं तोडलं, हे नाही. एकाने हे केलं तरी शिस्त म्हणजे त्यांचा कायदा आहे. त्याच्याप्रमाणे राहिलं पाहिजे ना. पण तुम्हाला हे कसं म्हणजे हॉटेल कसं वाटलं? कुठलं रिसॉर्ट अरे एक नंबर. गावचा फील येतोय काय? हा? गावचा फील येतोय. ती आठवणच होती मातीची. खरोखर वेगळं काय असं वाटतच नाही म्हणजे गावातला काही म्हणजे गावातल्या घराची आठवण येईना मला. तुम्ही राहा इथंच, आम्ही जातो. नाही खरोखर आवडती जागा आहे. एवढं मी रिसॉर्टला गेलो, मावशीच्या खानावळीला गेलो, पण एवढं समाधान वाटायचं. गोव्यापेक्षा पण चांगलं आहे. गोव्यापेक्षा बी चांगलं आहे. तू मला म्हणणार कारण का समाधानकारक आहे. शांत वाटते. झाडं बिडत नाही साईडनं. कुणाचा दंगा नाही, दोपाट नाही, कोण ओरडा आरडा काय नाही. शांतता आहे. वाटतंय की जिंदगीमध्ये कुठेतरी मी आराम करतो. निवांत वाटते. थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर. जेवण वगैरे आवरून आता आम्ही आतून बसले. फक्त वाजलेत 10 आणि मी म्हटलं तुम्ही बोलत बसा सगळे, मी झोप घेणार. पण तत्पूर्वी आपलं स्किन केअर करणं गरजेचं आहे. आणि नवीन काही गोष्टी माझ्या स्किन केअरमध्ये ॲड झालेल्या आहेत, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सकाळचं माझं डेली स्किन केअर रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. नाईट स्किन केअरमध्ये काय स्पेशल सध्या मी ॲड केलं आहे तर हे मी आता तुमच्याशी शेअर करते. दिवसा आपण स्किन केअर जसं करतो तसंच रात्री देखील करणं खूप गरजेचं असतं आणि तसे प्रोडक्ट देखील असणं गरजेचं असतं. कमेंट सेक्शनमध्ये नेहमी विचारलं जातं रात्रभरामध्ये चमत्कार होईल असं एखादं प्रोडक्ट आहे का धनश्री. नेहमी कन्सिस्टन्सी ठेवली ना आपण की चांगल्या पद्धतीने आपलं स्किन केअर व्यवस्थित होऊन आपलं स्किन चांगली दिसू लागते. व्हायटॅमिन सी चेहऱ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, स्किनसाठी किती महत्त्वाचं आहे हेही मी सांगितलेलं आहे. माझ्या डाएटमध्ये मी नेहमी संत्र्यांचा समावेश करते.
व्हायटॅमिन सी जसं आपण आतून घ्यायला सुरुवात करतो तसं चेहऱ्यावरती देखील अप्लाय करणं गरजेचं आहे. व्हायटॅमिन सी मी असं यूज करते जे की क्रुएल्टी फ्री असेल, पेटा सर्टिफाईड असेल, सल्फेट फ्री असेल आणि पॅराबिन फ्री असेल. व्हायटॅमिन सीच का, तर हे काय करतं, फ्री रॅडिकल न्यूट्रलाइज करतं. जसं एक्सटर्नल ॲग्रेसर ज्याच्यामध्ये आहेत पोल्युशन किंवा असे फ्री रॅडिकल ज्याच्यामुळे चेहऱ्यातील किंवा त्वचेतील मेलॅनिनचं प्रोडक्शन वाढतं आणि डार्क स्पॉट त्यानंतर डलनेस वाढायला सुरुवात होते. मग असं एखादं व्हायटॅमिन सी सिरम जे की स्किनमध्ये आतपर्यंत पेनिट्रेट होईल आणि त्याचा फार असा चांगला उपयोग होईल. पण सगळेच व्हायटॅमिन सी सिरम सेम नसतात, स्टेबल नसतात. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये यूज करताना खूप काळजी घेणं गरजेचं असतं आणि ते प्युअर देखील असणं गरजेचं असतं. तर मी सध्या यूज करते, सध्या माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये समावेश झालेला आहे नवीन लॉन्च झालेलं गार्नियर व्हायटॅमिन सी नाईट सिरम. हे गार्नियरचं व्हायटॅमिन सी नाईट सिरम आहे ज्याच्यामध्ये आहे 10% प्युअर व्हायटॅमिन सी, 12 इन्ग्रेडियंट्सपासून बनलेलं आहे आणि वेगन फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये 0 अल्कोहोल, 0 सिलिकॉन आहे जे की मेलॅनिन प्रोडक्शन रिड्यूस करायला मदत करतं ओव्हरनाईटमध्ये आणि स्किन रिपेअर करायला मदत करतं. सकाळी उठल्यानंतर आपली स्किन ग्लोवी आणि ब्राईटर दिसते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससुद्धा 76% तक रिड्यूस करायला मदत करतं. कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच फरक पडतो. आता मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवते. हे आयोडीन सोल्युशन आहे ज्याच्यामधील ब्राऊन कलर रिप्रेझेंट करतो मेलॅनिन, जसे की डार्क स्पॉट असतात. याच्यामध्ये मी गार्नियर व्हायटॅमिन सी नाईट सिरम जे आहे ते ॲड करते. सोल्युशन कलरलेस होतं, याच्यावरून समजते की व्हायटॅमिन सी अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सला अरेस्ट करतं आणि मेलॅनिन रिड्यूस करायला मदत करतं. तर मग मंडळी, माझं जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते आवरलेलं आहे. तुम्हाला हे गार्नियर व्हायटॅमिन सी नाईट सिरम लॉन्च डिस्काउंटमध्ये नायकावरती अवेलेबल होईल. नवीन लॉन्च झालेलं गार्नियर व्हायटॅमिन सी नाईट सिरम नक्कीच तुमच्या स्किनसाठी अगदी फायदेशीर ठरेल. यासाठीच मी त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. आत्ता आम्ही झोपी जातो. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पूर्ण जो हा रिसॉर्ट आहे तर त्याचे एक टूर देते, कारण रात्रीच्या वेळी आम्हाला इतकं नाही दाखवता आलं, तर सकाळी पूर्ण छान तुम्हाला दाखवते मी. सकाळ तर झालेली आहे, आवरले मी तरी, बाकीच्यांचं आवरायचं आहे. मी आणि सचिनने आवरले, बाकी हे परत पूलमध्ये गेलेत अक्षय वगैरे, आणि आम्ही नाश्ता करायला निघालेलो आहोत. कॉम्प्लिमेंटरी नाश्ता तुम्हाला मिळतो इथे, आणि हे नाश्ता करून झाला की पूर्ण रिसॉर्ट आपण बघूयात. दे ना उपमा, इडली, आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही आता निघालेलो आहोत. बॅग पॅक झालेली आहे. कुठे गेली बॅग? पॅक नाही झाले. छान होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स, मस्त होतं. ॲम्बियन्स खूप छान आहे, वातावरण मस्त आहे. त्याच्यानंतर हां, जेवणाचं आहे ओके आहे, काही एवढं हे नाही, म्हणजे आपल्याला सूट होईल असं आहे, जास्त पण तडक भडक असं नाही. आणि मस्त, सगळ्यात जास्त तर
म्हणजे निवांत शांतता एवढी भारी वाटली. मस्त गेला दिवस रात्र आणि आता निघालेलो आहोत. तर मग ब्लॉग आज ऊन जरा जास्तच आहे. तर मग आणि मेन म्हणजे हा कुठला स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मला कोणी पे केलेलं नाही तर म्हणाल तुम्हालाच पे करतात म्हणून तुम्ही जात आहे म्हणून तुम्ही रेटिंग देता. बिल पण आहे. हां हे बिल आहे हातामध्ये. कसलं डिस्काउंट डिस्काउंट काय नाही, हे बिल आहे हातामध्ये इथे. तर 2 दिवस म्हणजे 1 दिवस आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, जेवण वगैरे सगळं इन्क्लूड करून. छान होता, मस्त वाटते. ज्याला खरंच शांतता हवी आहे, निवांतपणा हवा आहे त्याने येऊ शकता. इंस्टाग्रामवरती सर्च केलात किंवा नॉर्मल तुम्ही टाकलात तरी तुम्हाला म्हणजे पन्हाळगडाच्या पायथ्याशीच आहे. पन्हाळगडाच्या इथून मला वाटतं ज्योतिबा डोंगराकडे जायचा तो रोड आहे, तिथून लेफ्ट घेतल्यानंतर एक 15 मिनटं लागतात इथे पोचायला. आणि इकडे बघताय कडक ऊन. 11 आता निघतोय आम्ही. सो ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा थोडा लेट आला असेल व्हिडिओ कारण एडिटिंगमुळे. सो आत्ता मी निघतोय, नंतर आता सुळ्याला जाणार, तिथून डिरेक्टली कोवाडला चालले. सो नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो आपला कोवाडमधला असेल.